त्या ठिकाणी मी त्यावेळेस सांगितलं आहे, त्यावेळेस हे सांगितलं की आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे. आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतात तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर, ती गोष्ट बाहेर आता त्यामध्ये का सांगितली? त्यामध्ये ज्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपीसोबत बोललो मेहरबान कोर्टाची परवानगी घेऊन, आणि त्यानंतर आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितलेली. आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं, तुम्ही ती न्यायालयाला न सांगता मग आरोपीसोबत जे बोलणं झालं आमचं, आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे. त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेलेले. जेव्हा ऑर्डर झाली सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली, तुमच्यातले सगळे होते मीडियातले, जेव्हा बोलायला मेहरबान कोर्टावर पावर नव्हती, म्हणजे वेळच नव्हता, आम्हाला 2 मिनिटं बोलून दिली. त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं. इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर, इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर, जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली, जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली, जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचा. तर झाल्यानंतर माध्यमाने विचारलं की तुमचं बोलणं काय आलं, म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं. तर चुकीचं आणि इथिकल प्रॅक्टिस हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा. हे आम्ही प्रशिक्षण घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ, तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर. आम्ही अजिबात तुम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो, तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर मग तो सर तुम्ही कोर्टात होता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं, हा टीएफचा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली, मी स्वतः परमिशन, हे तुम्ही ऐकलं, परमिशन घेतल्यावर 2 मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं. आम्ही कधी कोर्टाला सांगू, जेव्हा कोर्टाला सही होती रिपोर्ट, तुम्ही कोर्टाला सांगितलं, मग आम्ही माध्यमाला आमच्याकडे ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माध्यम असं तुम्ही काय सांगितलं. तुमचं म्हणणं आहे की ही लिगल प्रॅक्टिस आहे? नाही असं आमचं लिगल प्रॅक्टिस, आम्ही तुम्हाला सांगतो प्रोसेस घेऊ. पूर्ण होऊ द्याल की तुमचा प्रश्न होता, साधा प्रश्न आहे. जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलं, तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का? आम्ही सांगितलं नाही, मी वैयक्तिक सांगितलं नाही. माझं वकील पत्र आहे सर माझं, मी कोर्टामध्ये ज्यावेळेस मीडियाने आम्हाला विचारलं की आरोपीसोबत, मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या. आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडेला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर 7,500 रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही, मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आलाय. मी त्या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये घेतला असं कधी म्हणलेलं नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का, आरोपीने दिलेल्या माहितीवरून मी त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्ग्युमेंटमध्ये आम्ही ते घेतलं. बरं, आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर न आणता माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का? त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितलेलं आहे. कुणी काय विचारलं हा मुद्दा नाही, आपण त्याबाबत पत्रकार सविस्तर त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. आरोपीचे घरचे सुद्धा समोर आणणार आहे. त्यावेळी आरोपीचे घरचे यापूर्वी समोर आले, मुद्दा फक्त 7,500 रुपयांचा मुद्दा. त्या ठिकाणी आरोपीचे सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली. ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं झालं, प्रश्न सोपा आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारलेला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले. आणि त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषदेत त्यानंतर आम्ही सांगतो आरोपीच्या घरच्यांनाही त्या ठिकाणी बाजू मांडायची आहे. कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते, पत्रकार परिषद सविस्तर, तुम्ही असं पळून जाऊ सविस्तर पत्रकार परिषद घेणार आम्ही. आरोपीचे आरोपीच्या घरच्या नाही त्यांची बाजू मांडायची, सर्व त्याच्या पळून निघाला का आता? पळून निघाला का? खोटी माहिती देऊन पळून निघाला का आता?
असं पळून जाण्याला काय अर्थ नाही. पार पडली एमसीआर झाला आहे, नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही 2 मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला, काय भेटलं आणि काय बोललं? सर जे बोललंय ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही. सुमित सर आम्ही कोर्टापुढे बोललोय. आम्हाला भेटायचं का होतं, जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते, कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची. फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे, त्याला 14 दिवस एमसीआर भेटलेला आहे. आता पुढली कस्टडी याच्यानंतर चालू राहील. सुमित सर बोलताना पुढल्या तुम्हाला. मेहरबान कोर्टाने सदर आरोपीचा एमसीआर केलेला आहे. सदर आरोपी याची रवानगी येरवडा कारागृह येथे केलेली आहे. त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही. जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगा. मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही 7,500 रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता. तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच समोर? दुसरी गोष्ट, जर तो केला नव्हता तर तुमच्या एथिकल प्रॅक्टिसमध्ये हे बसतं का? त्याबाबत कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट, रेकॉर्डर नसलेली गोष्ट त्याबाबत बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार. त्याच्या फॅमिली सुद्धा येणार आहे त्यासमोर त्या ठिकाणी समोर. प्रश्न सोपा आहे. प्रश्न मग असा आहे, त्याचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी पत्रकार बोलला नाही ते बाहेर बोलला, मग त्या तुम्ही ठिकाणी कोर्टासमोर बोलला होता का? त्या ठिकाणी मी आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे, त्यावेळेस हे सांगितलं की आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे. तुम्ही आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येता, तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर, ती गोष्ट बाहेर येऊन आता त्यामध्ये तुम्ही का सांगितली? त्यामध्ये आणि असं भासवायचा का ज्यावेळेस प्रयत्न केला खोटा? आमचं आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपी सोबत बोललो मेहरबान कोर्टाची परवानगी घेऊन, आणि त्यानंतर आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितलेली. पण आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं. तुम्ही ती न्यायालयाला मग न सांगता मग आरोपीसोबत जे बोलणं झालं आमचं, आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे. त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेलेले. जेव्हा ऑर्डर झाली सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली, तुमच्यातले सगळे होते मीडियातले, जेव्हा बोलायला मेहरबान कोर्टावर पावर नव्हती, म्हणजे वेळच नव्हता, आम्हाला 2 मिनिटं बोलून दिली. त्यांना जे सांगितलं, त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं. इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर, इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर, जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली, जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली, जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचा. जर झाल्यानंतर माध्यमाने विचारलं की तुमचं बोलणं काय झालं, म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं. तर चुकीचं आणि इथिकल प्रॅक्टिस हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा. हे आम्ही प्रशिक्षण घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ, तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही. अजिबात तुम्ही कोर्टामध्ये, आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो, तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर मग तो सर तुम्ही कोर्टात होता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं, हा एटीएफचा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली, मी स्वतः परमिशन, हे तुम्ही ऐकलं, परमिशन घेतलं 2 मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं. आम्ही कधी कोर्टाला सांगू, जेव्हा कोर्टाला सही होती रिपोर्ट, तुम्ही कोर्टाला सांगितलं, मग आम्ही माध्यमाला आमच्याकडे ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माध्यम असं काय सांगितलं. तुमचं म्हणणं आहे की ही लिगल प्रॅक्टिस आहे. नाही असं आमचं लिगल प्रॅक्टिस, आम्ही तुम्हाला सांगतो प्रोसेस घेऊ. पूर्ण होऊ द्याल की सर तुमचा प्रश्न होता, साधा प्रश्न आहे. जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलं, तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का? आम्ही सांगितलं नाही, मी वैयक्तिक सांगितलं नाही. वकील पत्र आहे सर माझं, मी कोर्टामध्ये मी बोललेलोच नाहीये. आता जे बोलले त्यांना विचारलं. आम्ही ज्या वेळेस मीडियाने आम्हाला विचारलं की आरोपीसोबत, मी प्रश्न परत विचारतो, मग आपण उत्तर द्या. आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे. तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडेला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर 7,500 रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही. मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आलाय. मी त्या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये घेतला असं कधी म्हणलेलं नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का, आरोपीने दिलेल्या माहितीवरून मी त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्ग्युमेंटमध्ये आम्ही ते घेतलं. बरं, आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर न आणता माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का? त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितलेलं आहे. कुणी काय विचारला हा मुद्दा नाही. आपण आम्ही त्याबाबत आम्ही पत्रकार सविस्तर आम्ही त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. आरोपीचे घरचे सुद्धा समोर येणार आहे. त्यावेळी आरोपीचे घरचे यापूर्वी समोर आले, मुद्दा फक्त 7,500 रुपयांचा मुद्दा आहे. तुम्ही रेकॉर्डवर
त्या माध्यमांना मी तसं ते सांगितलं. सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली. ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं झालं, प्रश्न सोपा आहे, ते ethics आणि मध्ये बसतं का तुमच्या? ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारलेला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषदेत त्यानंतर आम्ही सांगतो आरोपीच्या घरच्यांनाही त्या ठिकाणी बाजू मांडायची आहे. अपेक्षित आहे कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते. पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं पळून जाऊ सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोपीच्या घरच्यांना त्यांची बाजू मांडायची सर्व त्याच्या आरोपीच्या घरच्यांना तुम्ही पळून निघाला का आता पळून निघाला का? खोटी माहिती देऊन पळून निघाला का आता? असं पळून जाण्याला काय अर्थ नाही. पार पडली एमसीआर झाला आहे, नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही 2 मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला, काय भेटला आणि काय बोललं? सर जे बोललंय ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही. सुमित सर आम्ही कोर्टापुढे बोललोय. आम्हाला भेटायचं का होतं, जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची. फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे, त्याला 14 दिवस एमसीआर भेटलेला आहे. आता पुढली कस्टडी याच्यानंतर चालू राहील. सुमित सर बोलताय पुढल्या तुम्हाला. मेहरबान कोर्टाने सदर आरोपीचा एमसीआर केलेला आहे. सदर आरोपी याची रवानगी येरवडा कारागृह येथे केलेली आहे. त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही. जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगा. मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही 7,500 रुपयाचे पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता. तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच समोर? दुसरी गोष्ट, जर तो केला नव्हता